परदेशी बँकांमध्ये दडवलेला काळा पैसा स्वदेशी आणण्यालाच आमचं सरकार प्राधान्य देणार असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं। G20 शिखर परिषदेआधी ब्रिक्स देशाच्या नेत्याबरोबरच्या अनौपचारिक मुलाखतीत मोदींनी काळ्या पैशांच्या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचं बोलून दाखवलंय। त्याचबरोबर जगभरातल्या देशांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं। पंतप्रधानपदी विराजमान झालो नाही याची खंत किंवा दुःख नसल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी म्हटलंय। सगळ्याच पक्षांनी दिलेला सन्मान माझ्यासाठी खूप असून त्यातच मी समाधानी आहे आणि हे पंतप्रधानांच्या पदापेक्षा मोठं असल्याचंही त्यांनी म्हटलंय। विशेष म्हणजे गोव्यात मोदींच्या नावाची घोषणा पंतप्रधानपदी होईपर्यंत अडवाणी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते। 56 इंचाची छाती असेल तर बिहारला विशेष दर्जा देण्याचा लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेला आश्वासन पाळून दाखवा अशा शब्दात बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोदींना आव्हान दिलंय। मोदींचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या नितीश कुमार यांनी आपल्या संपर्क यात्रेत हे थेट आव्हान मोदींना दिलंय। बिलासपूरमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या मृत्यू केवळ दुर्लक्षाने नाही तर त्याला भ्रष्टाचारी जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय। काल राहुल गांधींनी बिलासपूरच्या पीडित रुग्णांना भेट दिली। या प्रकरणात उत्कृष्ट दर्जाच्या औषधांचा वापर केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। त्याचबरोबर राहुल गांधींना यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह आणि आरोग्यमंत्री अमर अग्रवाल यांना लक्ष्य केलं। जनतेसाठी प्रभावीपणे रुग्णालय चालवणं हे सरकारचंच काम असल्याचं मत त्यांनी मांडलं। कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा हा कार्यक्रम व्यवस्थित आयोजित केलाच नसल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला। बिलासपूर जिल्ह्यात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात आलेल्या नसबंदी शिबिरात 15 महिलांचा मृत्यू झाला। या नसबंदी शिबिरात महिलांना देण्यात आलेल्या औषधात उंदीर मारण्याचं विष असल्याचा खुलासा छत्तीसगड सरकारनं केलाय। सिप्रोसिन नावाच्या औषधात विषारी झिंक फॉस्फेट आढळल्याचं समोर आलंय। उंदीर मारण्याच्या औषधातही झिंक फॉस्फेट वापरलं जातं। मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर या विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे। मंत्रालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह विनोद तावडे, विनायक मेटे, नसीम खान, रामदास आठवले, चंद्रकांत पाटील हे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेणाऱ्या राष्ट्रवादीनं सर्वपक्षीय बैठकीला दांडी मारली। या बैठकीला भाजपसह शिवसेना, काँग्रेस, रिपाई, शिवसंग्रामचे नेते उपस्थित होते। मात्र राष्ट्रवादीनं या बैठकीकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीला आरक्षणाबद्दल देणं घेणं आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्यानंतर युती करण्यासंदर्भात पुन्हा एकदा भाजपनं शिवसेनेसोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे। औरंगाबादच्या पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली। राज्यातल्या स्थानिक नेत्यांशी बोलूनच निर्णय घेऊ असंही अमित शहांनी म्हटलंय। मात्र राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी मौन बाळगणंच पसंत केलं। येत्या काही दिवसात सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील असं शहा यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उमेदवारी बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी एक याचिका नागपूर खंडपीठानं दाखल करून घेतली आहे। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात दाखल गुन्हे आणि सुरू असलेल्या खटल्यांची माहिती देणं बंधनकारक आहे। मात्र फडणवीसांच्या अर्जात प्रलंबित खटल्यांची माहितीच देण्यात आली नसल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलाय। सरकारी बाबूंच्या बदल्यांचे निर्णय आता मंत्रालयाऐवजी विभागीय पातळीवर होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांचे अधिकार विकेंद्रित करण्याचा निर्णय घेतलाय। याची अंमलबजावणी ही टप्प्याटप्प्याने होणार असून जलसंपदा त्याचप्रमाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागापासून याची सुरुवात होणार आहे।
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे। त्यासाठी सध्या तरी 5 नावांची चर्चा आहे। त्यात पंकजा मुंडेंसोबत कायम दिसणारे सुरजित सिंग ठाकूर, मुंबईतले आशिष शेलार, पांडुरंग फुंडकर, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या नावांचा समावेश आहे। दरम्यान काल झालेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत या 5 नावांवर चर्चा करण्यात आली। त्यानंतर कमिटी चर्चेतली नावं राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ही नावं पाठवण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलंय। दरम्यान याबाबतचा अंतिम निर्णय अमित शहाच घेणार असल्याचंही स्पष्ट झालंय। एमआयएम पक्षाचे नेते असुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी जवखेड्याला जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। जवखेड्यातल्या दलित हत्याकांडा प्रकरणी लोकसभा आणि विधानसभेचे प्रश्न उपस्थित करणार असंही ओवैसी यांनी म्हटलंय। तसंच या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। विरोधी पक्षनेतेपदाची कमान सांभाळल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर आलेत। या दौऱ्यात त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली। हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात त्यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतील। एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 8 जणांचं पथक या दौऱ्यात दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आलं होतं। चौदा वर्षाखालील हरवलेल्या मुलांची नोंद ही नोंद वहीत न करता थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य शासनानं पोलिसांना दिलेत। हरवलेल्या मुलांच्या पालकांकडून तक्रार आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशाची आता अंमलबजावणी होणार आहे। यासोबतच 4 महिन्याच्या आत हरवलेल्या मुलांचा तपास न लागल्यास मानवी वाहतूक प्रतिबंधक खात्याकडे तपास सोपवण्याचे आदेश देण्यात आले। भारतीय सीमेलगत जम्मू काश्मीर जवळील भागात चीनी फौजा पाकिस्तानी सैन्याला प्रशिक्षण देत असल्याचं वृत्त समोर आलं आहे। त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीनं भारताच्या चिंतेत आणखी भर पडली आहे। आंतरराष्ट्रीय सीमेजवळच राजौरी जिल्ह्याच्या समोरील भागात चीनी फौजा पाकिस्तानी सैन्याला शस्त्रास्त्र वापराची तंत्रे शिकवत असल्याचं उघडकीस झालं आहे। जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेवर पाकिस्तान जोपर्यंत शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार नसल्याचं केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी काल स्पष्ट केलं। शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर चीनच्या प्रश्नाबाबत भारताचे पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष यांनी चर्चा केली आहे आणि लवकरच त्याचे परिणाम दिसून येणार असल्याचे व्ही.के. सिंग म्हणाले। येत्या 25 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची तसंच नेत्यांशी चर्चा करण्यासाठी भाजपचे नेते सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहेत। आता गॅस सिलेंडरवरच्या सबसिडीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। कारण कालपासून सुधारित डीबीटी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती। त्यासाठी सरकारनं बँकांना तयारीत राहण्याचे आदेश दिले। 2 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 54 जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली गेली। उरलेल्या सगळ्या जिल्ह्यात 1 जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे। अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 24 तासात मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आणि पाऊस कायम राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। या वातावरणीय स्थितीमुळे शहराच्या तापमानातही वाढ झाली आहे। ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटांसह पावसानं मुंबई शहर आणि परिसरात हजेरी लावली आहे। ढगाळ वातावरणामुळे मुंबईच्या सरासरी कमाल आणि किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली आहे। कुलाबा परिसरात कमाल 36.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं। तर उपनगरात कमाल तापमान 36.3 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.8 अंश इतकं होतं। ही स्थिती येत्या 24 तासात कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय।
पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू सदृश डासोत्पत्ती कमी व्हावी यासाठी काल कोरडा दिवस पाळला गेला। पहाटेपासूनच अवकाळी पावसानं जोर धरला आणि कोरड्या दिवसावर या पावसानं पाणी फेरलं। डेंग्यूचं थैमान कमी करण्यासाठी उशिरा जागा झालेल्या महानगरपालिकेनं नागरिकांना घरातील भांडी स्वच्छ धुवून कोरडी करून पाणी भरण्याचं आवाहन केलंय। औरंगाबादमध्येही रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे। कर्नाटक आणि दक्षिणेत कमी दाबाचे प्रभाव क्षेत्र निर्माण झाल्यानं गेल्या 2 दिवसांपासून शहरात पावसाळी वातावरण होतं, तर या पावसामुळे शेतीचंही काही प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान रब्बी पिकासाठी हा पाऊस पोषक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। कोकणात पडलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पडलाय, याचा सर्वाधिक फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसलाय। कोकणातील भातशेती आणि आंबा पीक यामुळे अडचणीत आलाय।